पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ बीडच्या माजलगावमध्ये नितीन गडकरी यांची केंद्रीय मंत्री यांची सभा पार पडली आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर माझ्यासोबत माजलगावकर आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर ही सभा पार पडल्याच्या नंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काय वाटतंय तुम्हाला, काय होईल वाटतंय? आमचं मत असं आहे, नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्या पक्षावर टीका केली आहे आणि ते करत आहे 110% निवडून येताना तुम्हाला आत्मविश्वास बरं, गडकरी साहेब म्हणाले किंवा जातीपाती राजकारण व्हायला नाही पाहिजे आणि पंकजा मुंडे निश्चित निवडून येतील। बरं, तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? आमची एवढीच प्रतिक्रिया आहे की बीड जिल्ह्याच्या खासदार पंकजाताईच व्हायला पाहिजेत। बीड जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर कधीही जातीपातीचं राजकारण झालं नाही आणि इथून पुढेही होणार नाही। जर बीड जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर बीड जिल्ह्याच्या खासदार हे पंकजाताईच पाहिजे। बरं, तुझी काय प्रतिक्रिया राहणार आहे? काय वाटते तुला, काय होईल? निवडून येतील। बरं, विरोधक ती म्हणतायत की पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंना काहीच केलं ना। बरं, काय केली कामं वगैरे सांगता येते? ट्रेन आली त्याला पण म्हणता येईल गती मिळाली नाही। कोण म्हणतंय? काम चालूच आहे। बरं, तुझी काय प्रतिक्रिया, काय होईल वाटतंय तुला? ताईसाहेब निवडून येते। ओबीसी मराठा संघर्ष बघायला भेटेल का ह्या वोटिंग मध्ये? ओबीसी मराठा संघर्ष बघायला भेटणारच नाही, कारण की विरोधाकडे मुद्दाच नाही। विरोधाकडे मुद्दा फक्त जातीपातीचं राजकारण चालू आहे, विकासाचा एकही मुद्दा नाही आणि हे जिल्ह्यासाठी आपल्या घातक आहे। त्यांच्यापाशी काय सरकार त्यांचं येणार नाही, काय नाही। जातीपातीचं राजकारण हे विशेष घातक आहे। हा, आपल्या जिल्ह्यासाठी घातक आहे आणि सर्वजण त्याला माझं आव्हान आहे की जातीपातीच्या भानगडीत पडू नका, विकासाला मत द्या, या जिल्ह्याच्या विकासाला मत द्या। आपला जिल्हा पहिलाच मागासलेला आहे, त्या पानगुळांनी काही केलेलं नाही। पहिल्यापासून बारामतीचा विकास केलेला आहे, मी स्वतः बारामती राहिलेलो आहे, बीड जिल्ह्याला काही केलेलं नाही। हे बीडच्या चाब्यात बारामतीच्या हातात हवाली करणं आहे असं मी जनतेच्या सांगू। काय बाबा, काय होईल वाटतंय? मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही। माझ्यासारख्या सर्वसाधारण पंचायत समिती तिकीट देऊ। तुम्हाला पंचायत समितीचं तिकीट दिलं होतं? बरं, पंकजाताई ह्या निवडून येतील। बरं, काय वाटतंय, काय होईल? पंकजाताई येतील। बरं, तुमचं? बजरंग बाप्पा येतील। बजरंग बाप्पा। बरं, बजरंग बाप्पा का त्यांच्या कामाबद्दल काही? कामाबद्दल आता काम करतील ना, अजून त्याला निवडून दिलं नाही, आपण कुठला चान्स दिला नाही सभेला त्याला। पंकजा मुंडेंच्या आला तर बजरंग बाप्पा नाही ना, सभेला का आता कोण काय म्हणतं ऐकावं लागेल ना। मत ऐकायला आले। हा, मत ऐकायला आलो, कोणाचं काय म्हणणं आहे काय नाही। बरं, त्यांच्या कामाबद्दल बजरंग बाप्पांच्या आता करतील ना, आता त्याला निवडून दिल्यानंतर करतील, त्याला निवडून द्यावं लागेल ना आता आपल्याला। हे पंकजा मुंडे म्हणतायत की त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत किंवा भाजपचे नेते म्हणतायत की 5 लाख मतं घेतली आणि परत बीड जिल्ह्याच्या कोणत्याच कानाकोपऱ्यामध्ये ते गेले नाहीत विचार। कारण त्याला आपण सत्ताच दिलं नाही ना, सत्तेवरच गेलं नाही ना ते। सत्तेवर गेले असते त्याचं काही कर्तृत्व बघितलं असतं समजलं असतं आपल्याला। त्याला सत्ता दिलं नाही ना, सत्तेत दिलं नाही। ते काम करतील हा विश्वास आहे तुमचा? तुझी काय प्रतिक्रिया माजलगावकर म्हणून? तुम्ही प्रतिक्रिया देण्याचं राहिलात का? काय होईल वाटतंय? पंकजाताई 100%। बर, मोदीच होणार। बर, काय वाटतं माजलगावकर बोल चांगल्या पद्धतीमध्ये देतील का, लीड देतील का माजलगाव मधून? बर, का देणार नाहीत लीड? बर, तुला काय वाटतंय माजलगाव मध्ये? तरुण माझ्या हाताला सध्या रोजगार नाही, तरी पण हे सर्वांनी हे लक्ष द्यायला पाहिजे, राजकारण्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं। शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, शेतकऱ्याला हमी भाव नाही, काय नाही। आणि परत एकदा हे सरकार जर आलं तर सर्वसामान्यांसाठी चांगलं असं वाटतंय। बीजेपी सरकार मोदी साहेबांनी बरेच कामं केली आहे, तरी पण ताईसाहेब लीड घेतील असं मला वाटतं। तरी पण आपण एक दुसरा पण विचार पर्याय म्हणून शोधू शकतो असं मला माझं एक मुद्दा। दुसरा पर्याय म्हणजे कोण? दुसरा पर्याय म्हणजे बजरंग बाप्पाचं। बजरंग बाप्पा। बरं, पंकजा मुंडे आता तुमचा कौल कोणाच्या बाजूला? बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे? पंकजाताईच्या बाजूने। बरं, एकंदरीत पहिलं गेलं तर वेगवेगळं आणखीन एकदा बोलून देखील परत बोलण्याची इच्छा होती काय? जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण असतं किंवा जातीपातीचं राजकारण केलं असतं आमच्या बोलण्यात मुंडे साहेबांनी, म्हणजे आमचे साहेब होते नेते। तर प्रकाश दादा
प्रकाश दादाला 2 वेळेस आमदार केलं नसतं, आरती जिजाला आमदार केलं नसतं, तिथून नाही तर जयसिंगराव गायकवाड पाटलाला कमळाच्या फुलावर दोनदा खासदार केलं नसतं, रत्नीदाई पाटलाला त्यांनी खासदार केलं नसतं, अमरसिंह पंडितला आमदार केलं नसतं. असे बीड जिल्ह्यातले अनेक मी म्हणणारे, आम्ही सुद्धा मराठाच आहेत, मराठ्याचे आमदार खासदार केले नसते. आमचे गोपीनाथराव मुंडे जातीवाद करीत नाही, केला नाही, आम्ही सुद्धा करणार नाही. का तर ते सगळ्याच्या भगिनी आणि त्याला सहकार्य करणार काम ग्राम विकास मंत्री होत्या, प्रत्येक योजना त्याच्या जवळजवळ तळागाळापर्यंत पोहोचल्यात. कार्यकर्त्याच्या थोड्या बहुत नाराज होत्या, पण योजनेच्या मार्फत जनतेचं काम गावगाव सुधारण्याचं काम पंकजाताईंनी केलेलं आहे आणि पंकजाताईंनी त्या निवडूनच येणार नाही. आम्हाला आत्मविश्वास आहे केंद्रात 10 लोकांमध्ये पहिल्या मिनिस्टरमध्ये त्याचा नंबर लागणार आहे आणि बीड जिल्हा आणि मराठवाडा हे विकासाच्या वाटेवर राहणार आणि विकास होणार आहे आत्मविश्वास आहे. बरं, गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेंना जातीपाती राजकारण केलंच नाही. तर अशा प्रतिक्रिया वेगवेगळ्या येताना काय वाटतंय, काय होईल? पंकजा मुंडे शोकूच येणार नाही कोणी. माजलगावकर लीड देतील का? लीड तुम्हाला आली म्हणून समजायचं, लीड अशी पंकजा मुंडे लागली म्हणून समजायचं तुम्ही. मराठा ओबीसी संघर्ष बघायला भेटेल का? ते कोणचे असू दे, पण तुमची आली म्हणजे समजेल. आम्ही म्हणत आली म्हणून समजायचं तुम्ही. आमचं वाटच आम्ही बोलवलो की लोकसभा मतदारसंघात ताईंना भरपूर आघाडी आहे आणि जातपात ही धर्म स्वीकारत नाही. जनता ही सुशिक्षित आहे, शिकलेली सवरलेली आहे. कुठं मराठा नाही, कुठं ओबीसी नाही, काही नाही. ह्यात गैरसमज आहे. फक्त आरक्षणापुरतंच म्हणा. हे आरक्षणापुरतं हे मामूली हिस्सा आहे, हे केंद्राचा हिस्सा नाही. आरक्षण हे राज्यापुरतं आहे आणि राज्यामध्ये 10% आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे आणि आरक्षण असं दिलं की टिकणारं आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण न टिकणारं दिलेलं नाही. आरक्षण 100% टिकणारं 10% आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे आणि इथून पुढं सर्वच पक्षीय मराठ्याच्या बाजूने उभा राहणार आहेत. आणि बाप्पाने एक आंदोलन केलेलं नाही. समजा बजरंग बाप्पा उभे लोकसभेला मागे बी होते, त्यावेळेस बी पडले आणि आता उभे उभा राहा त्याला नैतिक तुम्ही म्हणतायत की बजरंग बाप्पा सोनवणे हे मराठा आंदोलनामध्ये नव्हते. तर बजरंग बाप्पा मागं उभे होते, आता उभे होते, आता बी ते पडणारे ते काळ्या दगडावरती पांढरे रेग आहे. आणि बजरंग बाप्पाला म्हणावं, मी गंगा माटला परशुराम सोळंके 5 दिवस आमरण उपोषण केले मराठा आरक्षणासाठी. बजरंग बाप्पांनी म्हणावं तुम्ही कुठाचे आंदोलन केले, कुठं समाजासाठी केलं. आम्ही मराठात आहेत, पण आम्ही जातीपातीचं राजकारण करीत नाही, करणार नाहीत. पक्ष जात सर्व धर्म का तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन चालायचं सांगितलंय. छत्रपती शंभूराजांनी बरोबर घेऊन चालायचं सांगितलं. त्याच्यामुळे एकंदरीत पाहिलं गेलं तर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. माजलगावमध्ये कुठेही जातीपातीचे राजकारण होणार नाही. बजरंग सोनवणे हे कोणत्याही आंदोलनामध्ये मराठा समाजाचे नव्हते. एकंदरीत पाहिलं गेलं तर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे. मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया. कॅमेरामन सूर्योदय मीडिया, बीड, माजलगाव. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.